नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। बिहारमध्ये सध्या भाजप आणि जदयू युतीचे सरकार आहे। लोकसभेत अल्पमतात असलेल्या भाजपला नितीश कुमार यांच्या जदयूचा पाठिंबा महत्त्वाचा आहे। त्यामुळे बिहार विधानसभा निवडणूक जिंकून नितीश कुमार यांना परत मुख्यमंत्रीपदी बसवायचे आणि लोकसभेतील आपले स्थान भक्कम राखायचे असा भाजपचा प्रयत्न आहे। खरे तर नितीश कुमार भाजपसाठी अडचण नसून खोळंबा असे काहीसे झाले आहे। नितीश कुमारांना वगळून बिहारमध्ये निवडणुका जिंकता येत नाही आणि त्यांना सोबत ठेवायचे तर मुख्यमंत्री पदावरचा त्यांचा दावा मान्य करावा लागतो। शिवाय लोकसभेचेही गणित आहेच। मोदींसाठी लोकसभा अधिक महत्त्वाची असल्यामुळे नितीश कुमारांना शांत आणि संतुष्ट ठेवण्यासाठी भाजपला बिहार विधानसभा निवडणूक जिंकावीच लागणार आहे। त्यासाठी मोदी सरकारने नेहमीप्रमाणे निवडणूक आयोगाला हाताशी धरल्याचं दिसतंय। निवडणूक आयोगाने बिहारमध्ये 25 जून पासून स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मोहीम सुरू केली आहे। या अंतर्गत बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीत सुधारणा केली जात आहे। या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश मतदार यादीतून अवैध, स्थलांतरित आणि मृत मतदारांची नावे काढून टाकणे हा आहे, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे असले तरी निवडणूक आयोगाच्या या मोहिमेला विरोधी पक्षाने आक्षेप घेतलाय। विरोधकांच्या मते भाजप या यादीतून सुधारणेच्या नावाखाली त्यांच्यासाठी अनुकूल नसलेल्या मतदारांची नावे कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। निवडणूक आयोगाच्या या मोहिमेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागण्यात आली आहे। त्यावर गुरुवारी सुनावणी होणे अपेक्षित आहे। एसआयआर प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचं या याचिकांमध्ये म्हटलं गेलंय। मुस्लिम, दलित आणि गरीब स्थलांतरितांना मतदानापासून वंचित ठेवण्याच्या हेतूने हे सगळं केलं जात असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। एखाद्या व्यक्तीला मतदार यादीत आपले नाव नोंदवायचे असेल तर आधार कार्ड, रेशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते। परंतु या पडताळणी मोहिमेत हे दोन्ही महत्त्वाचे दस्तऐवज नाकारण्यात आले आहेत। त्यामुळे संबंधित मतदाराला आपण रहिवासी असल्याच्या प्रमाणासाठी अन्य कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे। शिवाय त्यासाठी देण्यात आलेली मुदत देखील खूप कमी आहे। बिहारच्या सीमा भागातून येणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर बनावट आधार कार्ड आणि शिधापत्रिकांद्वारे मतदार यादीत आपले नाव नोंदवून अधिकृतरित्या भारताचे नागरिक असल्याचे दर्शवतात, असा एक आक्षेप निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ सत्ताधारी पक्षाकडून नोंदवला जातोय। त्यामुळेच मतदार पडताळणीत या दोन दस्तऐवजांचा वापर न करण्याचं निवडणूक आयोगाने ठरवलं असाही तर्क दिला जातोय। या सगळ्याचे मूळ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आहे। या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने त्यांनाही अपेक्षित नसावे इतके प्रचंड बहुमत प्राप्त केले। हे बहुमत बनावट मतदारांच्या जोरावर मिळवल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला होता। महाराष्ट्र निवडणुकीत अचानक 40 लाख मतदार वाढल्याचे विरोधकांचं म्हणणं आहे। त्यामुळे या वादानंतर निवडणूक आयोगाने बिहार आणि त्यानंतर इतर राज्यांतील मतदार यादी दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला। परंतु खरी अडचण महिनाभराच्या कमी कालावधीत एरवी सहज उपलब्ध न होणारी कागदपत्रे कशी गोळा करावी ही आहे। निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं असलं तरी फार तर मतदारांना रहिवासाचे प्रमाण सिद्ध करण्यासाठी अधिक मुदत मिळू शकते असे तज्ञांचं मत आहे। कारण मतदार यादीचे पुनरीक्षण, मतदारांची पडताळणी, मयत स्थलांतरित, दुबार मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेचाच भाग आहे। हे काही कायद्याच्या चौकटीबाहेरचे काम नाही। कायद्याच्या चौकटीत राहूनच कायदा आपल्याला हवा तसा वापरण्याची जी कला विद्यमान सत्ताधाऱ्यांना साधली आहे त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून या मतदार पडताळणी कार्यक्रमाकडे पाहता येईल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।